सत्य, प्रज्ञा आणि करुणेचा दिव्य प्रकाश. आपण पाहत आहात धम्म विजन, धम्माचा सत्य संदेश आपल्यापर्यंत. हजारो वर्षांपासून आपल्या समाजात एक असा समज रूढ आहे की जर एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान किंवा परमशांतता हवी असेल तर त्यानं घरदार सोडून हिमालयात किंवा घनदाट जंगलात जाऊन संन्यास घेतला पाहिजे. अध्यात्म हे केवळ संसार सोडलेल्या काही निवडक लोकांसाठीच आहे, अशी एक ठाम प्रतिमा निर्माण झालीय. परंतु बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाची आणि खोल आध्यात्मिक साधना ज्या परंपरेवर आधारलेली आहे, तिचा मुख्य कणा ते लोक आहेत जे रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी नोकरी करतात, कुटुंबाचा सांभाळ करतात आणि गृहस्थ जीवन जगतात. हा एक मोठा विरोधाभास वाटू शकतो, पण हीच खरी वस्तुस्थिती आहे. प्राचीन भारतातील श्रमण परंपरा जरी प्रसिद्ध असली तरी बौद्ध धर्माचा ढाचा केवळ भिक्षूंच्या एकांतावर अवलंबून नव्हता, तर त्याला गृहस्थांचा तितकाच भक्कम पाठिंबा होता. या सुंदर समन्वयाचे उत्तम उदाहरण म्हणजे वर्षावास ही 3 महिन्यांची प्राचीन परंपरा होय. भारतात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा मान्सूनचा काळ नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. भगवान बुद्धांच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे की पावसाळ्याच्या 3 ते 4 महिन्यात भिक्षूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यास मनाई असायची. अनेकदा लोकांना वाटते की भिक्षू पावसात भिजू नयेत म्हणून हा नियम असावा, पण विनय पिटक या ग्रंथानुसार यामागील मुख्य कारण अहिंसा हे आहे. पावसाळ्यात जमिनीवर नवीन गवत, लहान वनस्पती आणि असंख्य कीटक जन्माला येतात. अशा वेळी पायी प्रवास केल्यास अनवधानानं का होईना पण या जीवांची हत्या होऊ शकते. सर्व सजीवांबद्दल आदर बाळगून भिक्षू या काळात एकाच ठिकाणी मुक्काम करतात. यामुळे एक नवा सामाजिक आणि मानसिक संबंध निर्माण होतो. भिक्षू जेव्हा वर्षभर प्रवास करत असतात तेव्हा त्यांचा समाजाशी संपर्क तात्पुरता असतो. ते फक्त भिक्षा मागण्यासाठी येतात आणि पुढे जातात. परंतु जेव्हा ते 3 महिन्यांसाठी एखाद्या विहारात किंवा गावाजवळ थांबतात, भिक्षू संघ आणि स्थानिक गृहस्थ म्हणजेच उपासक यांच्यात एक अतिशय घट्ट आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, जे एरवी शक्य नसते. जेव्हा भिक्खू आपल्या गावात येऊन राहतात तेव्हा त्यांच्या जीवन निर्वाहाची जबाबदारी स्थानिक समाजावर येते. बौद्ध साहित्यात उपासकांद्वारे भिक्षूंना दिल्या जाणाऱ्या 4 आवश्यक गोष्टींचा उल्लेख आढळतो, ज्यांना चतुपच्चय म्हटले जाते. यामध्ये चीवर म्हणजेच वस्त्र, पिंडपात म्हणजे भोजन, सेनासन म्हणजे निवास आणि गिलानापच्चय म्हणजे औषधे यांचा समावेश होतो. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यंत मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध याच भिक्षूंना पुरवल्या जातात. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक होता. कोणतीही व्यक्ती रिकाम्या पोटी किंवा आजारी असताना ध्यानाच्या खोलीत उतरू शकत नाही. हा यांत्रिक पॅटर्न आजच्या काळातील एखाद्या प्रतिष्ठित रिसर्च फेलोशिप किंवा क्राउड फंडिंग मॉडेलसारखा आहे. भिक्षू हे मनाच्या विज्ञानावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत आणि समाज त्यांना कोणतीही चिंता न करता प्रयोग करता यावेत म्हणून भौतिक सहाय्य देत आहे. हा दानधर्म केवळ दयाभावातून केलेली साधी चॅरिटी नाही. भगवान बुद्धांच्या मते दान देणारा माणूस केवळ वस्तू देत नाही, तर तो धम्माला टिकवून ठेवण्यात योगदान देतो. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ आजारावर लस शोधतो तेव्हा त्याचा फायदा पूर्ण समाजाला होतो. तसेच जेव्हा भिक्षू 3 महिने साधना करून प्रज्ञा आणि शांती मिळवतात, ती मार्गदर्शनाच्या रूपाने समाजालाच परत मिळते, ज्याला संघरक्षण म्हटले गेले आहे. परंतु केवळ भरपूर पैसा किंवा महागडी वस्त्रे दान करून आध्यात्मिक प्रगती विकत घेता येत नाही. बौद्ध दर्शनानुसार दान देणाऱ्याचे स्वतःचं आचरण शुद्ध नसेल तर दानाला काहीच महत्त्व उरत नाही. शीलाशिवाय म्हणजेच नैतिकतेशिवाय केलेले कोणतेही दान केवळ एक सामाजिक देखावा बनून राहते. पायाच कच्चा असेल तर त्यावर भौतिक मदतीची कितीही मोठी इमारत उभी केली तरी ती आतून पोकळच राहते. म्हणूनच वर्षावासाच्या काळात उपासकांसाठी पंचशीलचे काटेकोर पालन करणे अनिवार्य मानले गेले आहे, ज्यामध्ये प्राणीहिंसा न करणे, चोरी न करणे, व्याभिचार किंवा दुराचारापासून दूर राहणे, असत्य न बोलणे आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे या नियमांचा समावेश होतो. येथे नियम आणि शील यातील फरक समजून घेणं महत्वाचं आहे. नियम हे बाह्य दबावामुळे पाळले जातात, तर शील हे क्रॅकड अंतर्गत समजूतदारपणातून येते. बौद्ध धर्मात शील म्हणजे केवळ बंधनांची यादी नाही, तर ते मनाचे मानसशास्त्र आहे.
जेव्हा माणूस खोटे बोलतो किंवा अप्रामाणिकपणे वागतो तेव्हा त्याच्या मनात पकडले जाण्याची भीती आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. अशा अशांत मनासह कोणीही ध्यानात खोलवर जाऊ शकत नाही. शील पाळून उपासक कोणावर उपकार करत नाहीत, तर ते स्वतःच्याच मनाला शांत करत असतात, जेणेकरून पुढील साधनेसाठी एक सुरक्षित वातावरण तयार व्हावे. शील हा मनाचा सायलंट मोड आहे. बाह्य आचरण शुद्ध झाल्यानंतर खरी आंतरिक यात्रा सुरू होते. वर्षावास हा उपासकांसाठी सुद्धा एक मेंटल बूट कॅम्प ठरतो, जिथे त्यांना भावना म्हणजेच मन विकसित करण्यावर काम करावे लागते. या काळात 3 महत्वाच्या संकल्पना प्रामुख्यानं समोर येतात, ज्या म्हणजे अभिधम्म, विपश्यना आणि मैत्री भावना. सोप्या भाषेत अभिधम्म हा मानवी मनाचा सोर्स कोड म्हणजेच बौद्ध मानसशास्त्र आहे. आपले विचार कसे निर्माण होतात आणि चेतना कशी काम करते हे याद्वारे समजते. उपासक याचे अध्ययन करून स्वतःच्या मनाची यंत्रणा समजून घेतात. विपश्यना ही मनाची समजूतदारपणाची संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्याची कला आहे. गोष्टी जशा आहेत तशाच कोणत्याही राग किंवा द्वेषाशिवाय अगदी स्पष्ट रूपात पाहणे म्हणजे विपश्यना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मैत्री भावना किंवा मेत्ता, ज्याचा अर्थ सर्वांबद्दल प्रेम आणि करुणेची भावना बाळगणे हा आहे. अनेकदा सामान्य नोकरदार माणसाला वाटते की ट्रॅफिक, बॉसचे ओरडणं आणि कामाचा ताण या सगळ्यात ध्यान करणं केवळ संन्याशांचेच काम आहे. परंतु ध्यान ही वेगळी काढायची वेळ नसून तो एक दृष्टिकोन आहे. जर ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडत असेल तर मेत्ता भावना कशी लागू करावी? तर सामान्यतः आपली प्रतिक्रिया क्रोधाची असते, पण मेत्ता आपल्याला एक पाऊल मागे घेऊन परिस्थितीकडे पाहायला शिकवते. तो समोरचा माणूस स्वतःच्याच मानसिक तणावामुळे पीडित आहे हे समजून त्याचे नकारात्मक विष स्वतःच्या आत न घेणं आणि उलट त्याच्याबद्दल करुणा बाळगणं हीच मेत्ता आहे. हा रातोरात होणारा बदल नाही, तर हा एक संथ आत्मपरिवर्तन प्रवास आहे. दिवसातून फक्त 10 मिनिटांचे ध्यान आणि ती शांती दिवसभराच्या व्यवहारात उतरवण्याचा नियमित प्रयत्न करणं, यातच याचं यश आहे. यात स्वतःचं मूल्यमापन करायचं असते की माझ्यामध्ये कालपेक्षा आज थोडा कमी राग होता का? आध्यात्मिक प्रगती केवळ वैयक्तिक नसून ती सामूहिक सुद्धा असते. वर्षावासाच्या काळात विहारात सुत्त प्रवचनं होतात. धम्मपदात म्हटले आहे की धम्माचे श्रवण आणि आचरण करणारा माणूस प्रज्ञेमध्ये वाढ करतो. एकत्र बसून ज्ञान ऐकल्यानं दृष्टिकोन व्यापक होतो. या काळात सेवा ही केवळ पैशापुरती मर्यादित नसते. विहार स्वच्छ करणं, झाडू मारणं, कार्यक्रमांमध्ये मदत करणं या शारीरिक श्रमाला खूप महत्त्व दिले आहे, कारण यामुळे अहंकार तुटतो. जेव्हा माणूस फक्त पैशांचं दान करतो तेव्हा त्याच्या मनात एक सूक्ष्म अहंकार येऊ शकतो. पण जेव्हा एखादा मोठ्या कंपनीचा उच्चपदस्थ अधिकारी विहारात यांत्रिक कामं करतो किंवा इतरांचं जोडे सरळ रांगेत ठेवतो, तेव्हा त्याचा तो हुद्दा आणि अहंकार गळून पडतो. सेवेचा खरा उद्देश मनातून मीपणाची भावना नष्ट करणं हा आहे. भगवान बुद्धांनी संघाच्या एकतेला म्हणजेच संघ समग्गीला खूप मोठे पुण्यकर्म मानले आहे. जिथे 4 लोक एकत्र येतात तिथे मतभेद, राजकारण किंवा चुगल्या होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच वर्षावासात वादविवाद टाळणं हा एक मोठा आध्यात्मिक धर्म मानला गेला आहे. इतरांची निंदा न करणं हा केवळ शिष्टाचार नसून आपल्या आतल्या द्वेषाला पसरण्यापासून रोखण्याचा तो एक व्यावहारिक मार्ग आहे. आध्यात्मिक प्रगती यावरही ठरते की तुम्ही इतरांशी कसे ताळमेळ बसवता. या 3 महिन्यांच्या कडक अभ्यासानंतर वर्षावासाचा समारोप कठीण दान किंवा कठीण चीवरदान या महान सामूहिक उत्सवानं होतो. हे कोणतंही साधे कर्मकांड नाही. कठीण म्हणजे लाकडाचा तो साचा किंवा फ्रेम ज्यावर कपडा विणला जायचा. प्राचीन काळात या दिवशी सर्व उपासक एकत्र येऊन कापूस आणायचे, सूत कातायचे, तो रंगवायचे आणि एकाच दिवसाच्या आत भिक्षूंसाठी वस्त्र तयार करायचे. हा पूर्ण समुदायाचा सामूहिक प्रयत्न असतो. इथे कोणी देणारा मोठा नसतो आणि घेणारा लहान नसतो. भिक्षूंनी 3 महिने साधना करून समाजाला ज्ञान दिले आणि समाजानं त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. कठीण दान हा या परस्पर आदराचा आणि अहंकार मुक्तीचा सोहळा आहे. वर्षावासाची संपूर्ण प्रक्रिया त्रिशिक्षा म्हणजेच दान, शील आणि भावना या 3 स्तरांवर आधारलेली आहे. भौतिक स्तरावर माणूस मूलभूत गरजा इतरांसोबत शेअर करायला शिकतो. नैतिक स्तरावर पंचशीलाच्या माध्यमातून
बाह्य आचरण शुद्ध होते आणि मानसिक स्तरावर ध्यान आणि करुणेच्या माध्यमातून माणूस स्वतःच्या आंतरिक अंधाराशी लढतो. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की दान, शील आणि भावनेचा विकास करणारा उपासक नेहमी कल्याण प्राप्त करतो. अध्यात्म म्हणजे संसारात पळ काढणं नव्हे, तर समाजात राहून जीवन अधिक खोलीने जगण्याची त्यामध्ये एक पूर्ण जीवनशैली आहे. जर केवळ 90 दिवस एका शिस्तीत राहिल्यानं पूर्ण समाजाचा मानसिक ढाचा बदलू शकतो, तर आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात वर्षाच्या उर्वरित महिन्यात स्वतःचा एक लहान खासगी वर्षावास का तयार करू शकत नाही, जिथे आपण रोज कुणाची निंदा करणार नाही, आपले काम प्रामाणिकपणे करू आणि रोज फक्त 10 मिनिटांसाठी मनाचा गोंगाट शांत करण्याचा प्रयत्न करू. तो डोंगर किंवा ते एकांत जंगल बाहेर कुठे नसून आपल्याच आत आहे, ज्याचे दार या छोट्या शिस्तीनं उघडते. भवतु सब मंगल, सर्वांचे कल्याण असो. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धम्मविजन चॅनलला सबस्क्राईब करा